चला मॅचला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच असेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल संदीप गायकवाड सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. बघा बबलूने जर अर्धशतक या ठिकाणी झलकावलं ना तर जावेदभाई खोत यांच्या हातामध्ये जो लकी ब्रेसलेट आहे जो 29,000 आहे तर बबलू दादाला तो दिला जाईल. हा कालच अजमेरवरून दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. जावेदभाई जो परत मैदानावर आपल्या व्यासपीठावरती आहेत. आयुवा झेलसाठी आपण पाहतोय 100 रुपयाचा पारितोषिक असेल. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अतिश आणि बबलू दादा आपण पाहतो स्ट्राईकला आहे. अतिश नॉन स्ट्राईकला आहे बबलू दादा नजे ज्यांचा रेकॉर्ड या मैदानावरती 15 चेंडू 67 धावांची केली आपण पाहतोय. मंजूरबाई या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. इथे पाहतोय जोरदार अपील पुन्हा एकदा अफलातून चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव तिसरा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव फेकला गेला. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी लगातार चौथा चेंडू आपण पाहतोय. ऋषिकेश बोडके 4 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकतोय. इथे पाहतो सुरेख फटका चेंडू फेकलाय सीमारेषे पलीकडे. अतिशच्या बॅटमधून आलाय वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे षटकार आपण जावेदभाई खोत यांच्याकडून ते 100 रुपयाचा पारितोषिक होतं. एकदा सुरेख फटका 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर इथे पाहतोय अफलातून लगातारच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती पाहतोय अतिशच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
चालू आहे बच्चे कंपनी. दादा प्लीज. दादा त्याच्या लागला असेल ओरडत नका दादा. त्याच्या पाठीमागे आपण असा आवाज करत नका फिरू. बिचाराच्या लागला असेल. इथे सुरेख फटका चेंडूला उचलला फेकला टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. एकच वादा बबलू दादा आज मैदानावरती चमकतोय आणि त्याच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला दामतकर चला बबलूने मारलेला बॉल गेला शोधून आणा. चला बबलू त्याला बॉल द्या तिकडे मैदानात. पंच बॉल मागतात द्या. तर आपण पाहतोय बॉल आपण पाहतोय या ठिकाणी मॅच बॉल येतोय. प्लीज जे जुने चेंडू आहेत मॅच झाल्यानंतर कृपया करून पंच जुने चेंडू कलेक्ट करा आणि इकडे पाठवत जा. पहिला चेंडूवरती षटकार पाहिला गेला म्हणजे लगातार 3 षटकार पाहतोय या इनिंग मध्ये. पहिले 4 चेंडू डॉट त्यानंतर लगातारचे 3 षटकार. गोलंदाजी मार्क वरती तेजस तांबोलीला आपण या ठिकाणी पाहतोय. तेजसला आपण या ठिकाणी पाहतोय. साहिल डीजे जरा आपण तिकडे लक्ष द्यायचे. इथे पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडू फटकावला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. 1 बाउंड चेंडू होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चार चेंडूवरती आपण पाहिलं गेलं पहिल्या 4 चेंडूवरती डॉट होते. 4 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नव्हती पण त्यानंतरच्या 4 चेंडूवरती 22 धावा आल्यात. 3 षटकार 1 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्हीकडे आपण पाहतोय. दोन्हीकडे पाहिलं गेलं ही अटोमबॉम्बची माल खऱ्या अर्थाने पाहतो फटाक्याची माल वाजली जाते. चला गोलंदाज चला तेजस तयार. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे चांगला चेंडू आपण पाहिला गेला आणि ते चुकी केली का आणि इथे माघारी परतावं लागेल बबलू दादाला. धावबाच्या स्वरूपात हा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. ही धाव घेणं गरजेची होती का विचारात पडला जाईल आणि इथे बबलू दादाला एक संधी देणं गरजेचं होतं आतिशला का हा विचार केला जाईल. इथे कॉलिंग विदाउट कॉलिंग आपण पाहतो दोघे धावल्या. त्यानंतर पाहिलं गेलं धावबाच्या स्वरूपात बबलू नजे अर्थात सलमान नजे माघारी परतलाय. धावसंख्या 22 वरती आपण पाहतो. पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज जरा मार्गस्थ धावबाच्या स्वरूपात झाली बबलू दादाची हस्ती आणि बस्ती इथे क्रिकेटची या मैदानावरती आजच्या इनिंग मध्ये उद्ध्वस्त.
चांगला झेल आपण या ठिकाणी पाहतो, सुंदर झेल आपण या ठिकाणी पाहायला गेलं. एक चांगला खेळाडू आणि आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून सुंदर झेल पाहायला गेला. आमचे महाराष्ट्र पोलीस दिलीप दादा खुश झालेत का क्लोज होता, खूप खालवर होता चेंडू आणि आपलातून झेल आपण या ठिकाणी पाहायला गेला. नवीन फलंदाज आपण पाहतोय, मागच्या सामन्यातील आपण पाहतोय सामनावीर एक चांगली कामगिरी करणारा सौद आपण पाहतोय मैदानावरती रवाना झालाय. पहिल्या 4 चेंडूवरती डॉट होते, त्यानंतर पाहिलं गेलं शेवटच्या आत्तापर्यंत 4 चेंडू होती 22, त्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट पाहिले गेले. अफजल माघारी आलाय. पाणी भरून ठेवा, तिसऱ्या षटकात पाणी दिलं जाईल. इथे पाहतो चांगला फटका, चेंडू जातो पार, मैदानावरती गेला सौद आणि त्याच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. अफलातून कामगिरी, सिंगल डबल वरती कोणताही खेळाडू आपण पाहतो भर देत नाही. आतापर्यंत या इनिंगला 4 षटकार, एक चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू असेल तेजसचा, आतावर सिंगल डबल एकही आली नाहीये. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता दिलीप, झेल ड्रॉप झाली, एका धावेवरती समाधान सौद सारख्या फलंदाजाला इथे दिलेलं जीवदान कितपर्यंत मागात भेटेल. लेझी पाहायला गेला दिलीप, चेंडूवरती थोडा लेझी धावला, हवेचा जोर ओळखता आला नाही कारण चेंडू ज्या पद्धतीने हवा पाहिली होती ती हवा विरुद्ध होती, त्यामुळे चेंडू हवेत तरंगत होता. इथे पाहायला गेलं बॉल द्या, बॉल त्या ठिकाणी बॉल आला आला मॅच बॉल आला. 33 धावा धाव फलकावरती झाल्या 33. चांगला फटका आपण पाहताय सौद यांच्या बॅट मध्ये, अगदी आपण पाहताय जागा बनवली होती, बॅकफुटला येऊन हा फटका सजवला होता. लॉंग लेग मध्ये चौकार आला. आतिश नॉर्थ सेकंड वरती आहे. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाज रोशन
इथे चांगला बॉल पडल्यानंतर उचली घेतल्या, बाउन्स घेतल्या बॉलनं, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आला तर काय झालं, त्यानंतर मी कमबॅक करू शकतो, असाच बॉल इथून पाहायला मिळतो. डॉट. इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू पाहिला गेला, पंतांकडे आशाभूत नजरेने या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे चांगला चेंडू आपण पाहतो, लॉंग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे क्षेत्ररक्षक दिलीप त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धावेवरती या ठिकाणी साऊथला समाधान मानावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर लगातार जे 3 चेंडू गोलंदाज रोशनने ते निर्धाव फेकले होते आणि षटकारच्या हॅट्रिक होते. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू 2 षटकार ठोकले होते. त्यानंतर आपण पाहतोय तो नॉन स्ट्राईकलाच राहिला होता. षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी होणार का? बराच काळ चेंडू हवेमध्ये पाहतो आपण. एक धाव या ठिकाणी घेतली जाते, दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण केली गेली आहे आणि 2 धावेने षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12च्या सरासरीने 3 षटकामध्ये 36 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. दिलीप आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चांगला फटका आपण पाहतो. तिच्या बॅटमधून आपण पाहतोय एक सुंदर फटका या ठिकाणी आला. चौकार आपण पाहायला गेला. पहिल्या चेंडूची विकेट होता दिलीप सोनावणे आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस. धावसंख्या 40 या आकड्यावरती. त्यानंतर चौकार आला. 2 बॉल झालेत ना. पहिल्या चेंडूची विकेट, आता चौकार आला. 2च बॉल.
तिसरा चेंडू आपण पाहतो दिलीप सोनावणे महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. पंतच्या डाव्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट मारा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे इथे जोरदार अपील जरूर करण्यात आली. वाईट चेंडू स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धाव पाहिलं जातं. इथे एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. 4 चेंडूवरती पाहूया किती धावा बनवल्या जातील. गोलंदाज तयार दिलीप. अफलातून स्पर्धा आणि चांगलं खेळ या ठिकाणी खेळावा लागेल. उर्फी चेंडू डिफेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. त्रेचाळीस धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली येतो. इथं कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. माघारी परतावं लागला आतिशला. त्या आतिशने आपण पाहिलं गेले 10 चेंडू खेळले. 10 चेंडूमध्ये आतिशने 20 धावा बनवल्या. 200च्या स्ट्राईक रेटने केला. 10 चेंडू आणि 20 धावांची खेळी. त्या बबलू दादाने मागच्या पहिल्या सामन्यामध्ये 20 धावांची खेळी साकारली होती. तो 10 धावा करून माघारी परतला होता. इथे आतिश आपण पाहतो 20 धावा करून माघारी परतलाय. कॅप्टन आपण करतोय या संघाचा नेतृत्व करणारा शादाब आपण पाहतोय सरसेनापती मैदानात रवाना झालाय. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत ते 2. धावसंख्या 43 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं सुरुवात चांगली झाली. 2 षटकामध्ये अफलातून धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये रोशनने कमबॅक करून दिलं. फक्त धावा खर्च केल्या त्या 7. तिथे कमबॅक पाहिलं गेलं होतं. गोलंदाज तयार दिलीप. 5वा चेंडू असेल. इथे ओरपेज बाहेर झाला. चेंडूला छेडछाणी केली. संदीपजी बोराडे असते तर जरूर बोलले असते रहा चलती को छेड़ना रहा चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो भेटणी आहे. चपराक बसले या ठिकाणी. फलंदाज बाद शादाब माघारी येणार. झटका या ठिकाणी दिला जातो आहे. शादाब 11 दामत संघाला नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती रवाना होतोय. मुसेब आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. त्रेचाळीस शेवटचा चेंडू. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा चेंडू आहे. यानंतर टॉस केला जाईल. स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे विपक्ष जय भैरवनाथ वरई कर्जत हा संघ आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी दिलीपची या ठिकाणी पाहिल्या गेली. शेवटच्या चेंडूवरती मुसेब धावबाद बाद होतोय. आणि अशा प्रकारे 43 धावा स्कोर कार्ड वरती. 44 धावांचं लक्ष आपण पाहतोय विजयासाठी असेल या ठिकाणी. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. चला जय भैरवनाथ वरई वर्सेस स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ कर्णधार. चला टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. चला संघाचे कर्णधार टॉस साठी आपण या ठिकाणी या.
चला टॉस साठी देखील इथे आपण पाहत आहे वरई टीम या ठिकाणी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मंगेश 11 धोत्रे टीम आपला कॅप्टन पाठवा लगेच. मंगेश 11 धोत्रे टीम आपला कॅप्टन लगेच पाठवा. वैभव आपण आपला कॅप्टन पाठवायचं लगेच. प्लीज या धोत्रे संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचे. बघा इथे वरई संघाचे कर्णधार वेल झाला उपस्थित आहेत. प्लीज चला. वैभव वेल घेऊ नका दादा, चला लगेच टॉससाठी या. काय इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला तर खूप बरं असतंय ना. बघा शेवटच्या रात्री आपण पाहतो 13 तारखेला आपण पहिली मॅच पाहणार आहोत राया वर्सेस ओवे मोठा लॉट्स. सेकंड मॅच असेल मिझान नजे पुरस्कृत श्रीपती बाबा उमरोली वर्सेस खोनी. तिसरी मॅच असेल वारदोली विपक्ष बदलापूर गाव. आणि चौथी मॅच हाल वर्सेस XYZ. आपण पाहतो हा संघ या ठिकाणी खेळले जातील. शेवटच्या रात्रीचे लॉट्स तुम्हाला जरूर आम्ही लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला ते लॉट्स दिले जातील. प्लीज प्लीज वैभव आकाश चला ना टॉससाठी दादा हो. एवढा वेळ घेऊ नका, लगेच टॉससाठी यायचं. वैभव आपण 8:30ला या ठिकाणी पोहोचला. टॉससाठी या. फटका चांगला आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकात. पाकच ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संजय दादा तांबुल यांना या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. राजेश भोईर आपण व्यासपीठावरती या. आणखीन एक चांगला बॉल. अगदी आपण पाहता लिडिंग एज लागली होती, पाठीमागे निघाला. रन इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आला.
डॉट बॉल आल्यानंतर धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 9. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. किशोर डायरे आणि त्याच्या साथीनं आपण पाहत आहे रोशन शिनारे ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 44 धावसंख्येचा टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. इथून चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज मुसेफ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मुसेफची पहिल्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. आउटसाइड लेग स्टंप चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा प्रेशर टाकण्याचं काम केलं जातं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. 44 धावसंख्येचा बचाव करायचा आणि त्या धावसंख्येचा बचाव करत असताना मुसेफ दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 3 चेंडू फेकलेत किशोर डायरे यांच्या विरोधामध्ये आपण पाहता. इथून मात्र कमबॅक हवा आहे. मोठे फटके मारावे लागतील, सरासरी राखावी लागेल. पार्टनरशिप महत्त्वाची आहे. एकात मोठा फटका एका षटकामध्ये आला तर हे प्रेशर झाले, ते प्रेशर नक्की कमी होईल, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय मुसेफ यांचा. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा चौथा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावसंख्येचा बचाव करत असताना एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली होती. चेक या दरम्यान आम्ही पाहतोय इथे जेल कॅरी झालाय आणि फलंदाज बाद. या तो ज्येष्ठ शिवसैनिक दत्तादादा चेंचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दत्तादादा चेंचे यांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती आपलं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दादाला मी बोलता बोलता आमंत्रण केलं होतं पण दादा या ठिकाणी आलेत. आपला हक्काचा व्यासपीठ आहे दादा, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तसेच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाला जे भेट देण्यासाठी या ठिकाणी काही वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटचा बॉल जर का निर्धाव आला तर मेडन षटक जरूर पाहायला मिळेल. इथे चांगला बॉल आणि मेडन षटक इथे पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील खूप आढाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण या मॅचचा आनंद घेता या आमच्या सोबत जोडले जाईल. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अनेक मान्यवर या ठिकाणी दामतवरून आणि आमचे सर्व मित्र आपण पाहतोय कर्जत तालुक्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. योगेश, पाहिलं गेलं ना
बरेच प्रेक्षक या ठिकाणी आहे. दामदचा संघ पण आपण पाहतो या ठिकाणी खेळतो. जसंच आपण सालोक पाहिला गेला, सालोकचा संघ शाहीद जरी पराभूत झाला असेल पण जरूर शाहीदने सांगितलं नियोजन अजून परफेक्ट आहे. असाच एक चषक पुन्हा एकदा आमच्याकडे जर मैदान झालं तयार तर सालोकच्या मैदानावरती अशी स्पर्धा आपण गायकवाड साहेब तुम्हाला घेऊन ठेवूया असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. जरूर आपण पाहतोय. मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेऊ नका. जाधव 11 दामट टीम जास्त वेळ घेऊ नका. सातत्यानं तुम्हाला सांगितलं जातं. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 9 मेडन षटक हाताळलं आहे ते गोलंदाज मुसेफ यांनी. या स्पर्धेतील आपण पाहतोय पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. काही जबरदस्त गोलंदाजी, विकेट मेडन षटक. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. अफजल टिबाले गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. पहिला फुल टॉस बॉल मिस टायमिंग राहिला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र झेल कॅरी झाली आहे. फलंदाज इथे बाद. घेतात त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आमचे शिवाजी मार्के, सतीश दादा तांबोले, आमचे हसू दादा तांबोले या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो या आमच्या व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ताहीर भाई सगळे मनाच्यामध्ये आपण पाहतो या मॅचचा आनंद घेतात. सर्व मान्यवरांचं आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. योगेश पाहिलं गेलं ते मान्यवर आहे, ते कधी स्टेजवरती येत नसतात पण क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेतात. पण त्यांना विनंती करूया आपण या ठिकाणी आलात, मैदानाची शोभा वाढवली, या आता आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच स्टार्ट करा. आणि धोत्रे टीम, स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम, आपला कर्णधार आपण खुरमबाईचे संपर्क साधायचा. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम, आपण दामट टीम आपण वेळ का घेतला जातोय आयोजकांकडनं आता तुम्हाला या ठिकाणी ताकीद देण्यात येते. आता इथून वेळ घेऊ नका. योगेश पाहिलं गेलं नाही या ठिकाणी, जरी चोरवले संघ खेळत नाहीये पण या कोलोली संघाला आपण सपोर्ट करण्यासाठी चोरवले गावचे भरत एक नामवंत फलंदाज या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहिलं गेलं दामोदकरांचे चाहता वर्ग या ठिकाणी आहे. तर आपण पाहिलं गेलं गुणगे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका लॉप केला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत फक्त सिंगल धाव इथून पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचला ते 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती आल्या. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अफजल टिवाले दहा धावा धाव फलकावरती. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. इथे बबलू पाहायला मिळतात. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. पाहिलं गेलं कोलारे ग्रामपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी आहेत, जीवनदादा, त्याचबरोबर आमचे टेलर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. खऱ्या अर्थाने आमचे जावेद भाई आपले जेवढे जे मित्र परिवार आहेत त्यांना घेऊन आपण पाहतो या मॅचचा आनंद या ठिकाणी घेत असतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. फ्रेंड्स ग्रुपचे फाउंडेशन मेंबर आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे पाहिलं थोडंसं पंबल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. एक धाव पूर्ण या ठिकाणी होते. अखिल भाई या ठिकाणी उपस्थित आहे. अखिल भाई त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. अनेक मान्यवर आहेत दामोदकरांचे आता, त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया.
चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 12 धावा धाव फलकावरती 44चा पाठलाग करत असताना या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे आणि अगदी आता 7 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 32. चांगला बॉल वेगवान बॉल. अगदी आपण पाहतोय पाटरला बीट करून गेला. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या अगदी तिथे स्थिरावली आहे. येणारे 6 बॉल आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीम आपला कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करण्यासाठी पाठवायचा आहे. दरम्यान इथे 6 बॉल आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये अफजल नझे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अफजल नझे गोलंदाजीसाठी आपण पाहता. पहिलाच बॉल मोठा फटका कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती आलाय हा षटकार. तर 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 26. शेवटचे 5 बॉल 26 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला. इरादे स्पष्ट झालेत आपण पाहता. इथे चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. डीप झाला बॉल आणि तिथून मात्र निर्धाव चेंडू. 4 बॉल 26 धावसंख्येची गरज. राहुल तांबोली ऑन स्ट्राइक आहे. कमी गतीने टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय सौद चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त सिंगल. एक सिंगल दाबल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्विच हिट करायचा होता. पंचांकडे लावली अपील. पंच सांगतात यस. फलंदाज बाद. त्यांनी उठायचं लगेच. ब्लॅक स्क्रीनचे इथं जे बसलेत ना त्यांनी लगेच पाठीमागे जायचे. साऊथ उनको आवाज दे पीछे जाने के लिए. दादा तिथे कोण उभा आहे? सुफियान दादा ते ब्लॅक स्क्रीन मध्ये येऊन देऊ नको त्यांना आतमध्ये. इथून देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. या मागचा उपचार एकदा 4 ओव्हरमध्ये 44 बनवायच्या होत्या. 19 आतापर्यंत झाल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 1 बॉल बाकी आहे. 25 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला गॅपमध्ये ढकललाय बॉलला. बॉल चाललाय डीप मध्ये. धाव 1 मिळते. मॅच जिंकली आहे. इथून आपण पाहताय ती फिल्डिंग करणाऱ्या शादाब 11 दामद टीमनं कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम.